स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। गेल्या 2 ते 4 दिवसापासून मला प्रत्येक कॉल जो येतोय त्याच्यामध्ये नक्की विचारलं जात आहे की दादा इंजिनिअरिंग ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत का। याच टॉपिकवर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे। रजिस्ट्रेशन कधी चालू होतील, काय होईल आणि कशामुळे डिले होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे। मला माहिती आहे ॲज अ पॅरेंट विचार करतात की आमच्याकडून काही मिस नाही झालं पाहिजे, म्हणजेच माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं काही माझ्यामुळे किंवा मला माहिती नसल्यामुळे नुकसान नाही झालं पाहिजे। त्याच्यामुळे सगळे पॅरेंट्स पॅनिक आहेत की कधी एकदा रजिस्ट्रेशन चालू होईल, कधी एकदा काही गोष्टी चालू होतील। कारण आतापर्यंत मी व्हिडिओज भरपूर बघितल्या, असं करायचंय तसं करायचंय, रजिस्ट्रेशन होईल, ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल, पण रजिस्ट्रेशन खूप दिवस झाले सीईटीचा रिझल्ट होऊन तरी सुद्धा चालू झालेलं नाही। आणि मनामध्ये एक भीती, एक मिसिंग आउटची भीती नक्कीच प्रत्येक पालकाच्या मनामध्ये आहे। मी प्रत्येक पालकाला अश्युरन्स देतो की तुम्ही काळजी करायची गरज नाहीये, या पूर्ण जर्नीमध्ये मी तुमच्या सोबत आहे। त्यामुळे तुम्ही फक्त एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये होणारच आहे, मग रजिस्ट्रेशन चालू झालं की तुम्हाला कळणार आहे। सो पॅनिक व्हायची गरज नाहीये। मला प्रत्येक कॉल म्हणजे 5 कॉल त्यामध्ये 4 कॉल हेच विचारतात पालक की दादा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन चालू झालेत का, किंवा व्हॉट्सअपला सुद्धा तोच आपल्याला मुद्दा सारखा येतोय। मग थोडंसं आपण डिस्कस करूया की कशामुळे असं होतंय, की का बरं रजिस्ट्रेशन डिले झालेत। काही सीईटी सेलने लेटेस्ट अपडेट सुद्धा आपल्याला दिलेले, ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे, आन्सर की रिलेटेड आणि काही डॉक्युमेंट्स रिलेटेड गोष्टी सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्या। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच लेटेस्ट इम्पॉर्टंट आणि लेजिट अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमधून मिळत राहणार आहेत। कित्येक स्टुडंट्स आहेत की काही जणांनी स्टुडंट्सनी काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलंय, पण त्यांना अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलेलं नाहीये। आम्ही प्रत्येकाला प्रयत्न केला ऍड करायचा, पण एखाद्याच कोणी मिस आउट झालं असेल तर प्लीज मी खाली एक ईमेल आयडी देतोय, त्या ईमेल आयडीवर तुम्ही टाका तुमचा स्क्रीनशॉट आणि तुमचा ॲपमधला रजिस्टर्ड नंबर। कोणी मिस आउट झालं असेल तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्यांना ऍड करून घेणार आहेत, ठीक आहे। बघा, लक्षात घ्या, सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ऍक्च्युली एक्सपेक्टेड होतं की रिझल्ट आल्याच्या 2-3 दिवसामध्ये चालू झालं पाहिजे होतं, ठीक आहे। पण 2-4 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर डिस्कस आपण केलं पाहिजे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, रिझल्ट्समध्ये ते प्रश्न उठला की मला एवढे मार्क्स आहेत, एवढे पर्सेंटाईल, चांगलं वाईट चुकीचं बरोबर, या गोष्टींमुळे पण बराचसा डिले झालेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा पण एक आपल्याला मुद्दा महत्त्वाचा आहे की एससीबीसी कॅटेगरीने काय करायचंय, मराठा समाजाने काय करायचं, ओबीसी समाजाने काय करायचं, मग ईडब्ल्यूएसच्या मुलांनी काय करायचंय, आणि या डॉक्युमेंट्सचा एक इश्यू सुद्धा खूप आपल्याला ऐकायला मिळतोय। तिसरा इश्यू म्हणजे बघा, एक मध्ये त्यांनी प्रॉमिस दिलं होतं की प्रत्येक मुलींना, ठीक आहे, म्हणजे इंजिनिअरिंगसाठी किंवा हायर स्टडीजसाठी मुलींचं एज्युकेशन हे फ्री असणार आहे, असे काही प्रॉमिसेस आहेत। मग ते खरे आहेत, खोटे आहेत, काय आहेत, हे पण आपल्याला अपडेट्स अजूनपर्यंत आलेले नाही आहेत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यावेळेस कित्येक नवीन कॉलेजेसनी युनिव्हर्सिटीज स्वतःच्या क्रिएट केल्या आहेत, कित्येक कॉलेजेसनी एकच कॅम्पस केलेला आहे किंवा काही नवीन ब्रांचेस आलेले आहेत। मग हे जे अपडेट्स आहेत हे अजून सुद्धा अपडेट व्हायचे राहिले आहेत। त्यामुळे डिले होण्याची कारणं काय आहेत आपण पहिले समजून घेऊया, थोडंसं डेप्थमध्ये जाऊया आणि त्याच्यानंतर विचार करूया की कधी सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत। सगळ्यात पहिले सीईटी सेलने अपडेट दिलाय की येणाऱ्या 28 आणि 27 तारखेला सीईटी सेल, आय गेस 2029, मी थोडंसं चुकत असेल तर ते करेक्ट करा, सीईटी सेल पीसीएम आणि पीसीबीच्या आन्सर कीज पुन्हा एकदा अपडेटेड आन्सर कीज तुमच्यासाठी रिलीज करणार आहेत। त्यामुळे जर जी मुलं म्हणत होती की मला 150 मार्क्स आहेत, मला 130 मार्क्स आहेत आणि मला खूप कमी पर्सेंटाईल आले, त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। जर असं असेल की 130 मार्क्स असताना सुद्धा तुम्हाला खूपच कमी पर्सेंटाईल आले, तुम्ही कोर्टमध्ये जाऊ शकता, तुम्ही क्लेम करू शकता, आणि याच्यासाठी एक सीईटी सेलने ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल केलेला आहे, ठीक आहे। मग याच्यामध्ये स्कॅम झाला नाही झाला हा खूप आता म्हणता येईल आपल्याला वेगळा मुद्दा आहे, आज आपण याच्यावर नको डिस्कस करायला, याच्यावर नंतर डिस्कस करूया, बघूया आन्सर की काय येते। जर त्याच्यामध्ये खरंच काही सापडलं तर नक्की मी तुमच्या सोबत राहणार आहे, त्याची काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स। आता एससीबीसीला 10% रिझर्वेशन दिलेलं आहे असं आपल्या गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, पण डॉक्युमेंट्स मुलांना मिळत नाहीयेत। प्लस जी मुलं ईडब्ल्यूएसची आहेत, चला एससीबीसीचं नाही तर ईडब्ल्यूएसची सुद्धा डॉक्युमेंट्स मिळत नाहीयेत, ईडब्ल्यूएसची मिळत नाहीयेत, कुणबीची सुद्धा डॉक्युमेंट्स मिळत नाहीयेत। जी मुलं प्युअरली ईडब्ल्यूएस मध्ये येतात त्यांना सुद्धा ईडब्ल्यूएसची डॉक्युमेंट्स मिळत नाहीयेत, आणि कित्येक मुलांचा डॉक्युमेंट्सचा सध्या प्रॉब्लेम होतोय की काही जणांना सांगितलं जातं पोर्टल बंद आहे, काही जणांना सांगितलं जातं वरूनच डॉक्युमेंट्स येत नाहीयेत। त्याच्यामुळे हा एक नक्कीच प्रॉब्लेम जो आहे तो क्रिएट झालेला आहे, आणि या प्रॉब्लेममुळे सुद्धा मे बी सीईटी सेलने थोडंसं आपल्याला डिले बघायला मिळतोय, कारण जोपर्यंत सगळ्या मुलांना डॉक्युमेंट्स मिळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रोसेस
प्रोसेस कंप्लीट करता येणार नाहीये हे सीईटी सेलला सुद्धा माहिती आहे आणि सीईटी सेलला त्यांचं इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते अपडेट करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये जे नवीन दिलेलं रिझर्वेशन आहे ते ऍड करावं लागणार आहे. मग ते कसं काय वर्कआउट होणार आहे, त्याला काय डॉक्युमेंट्स आहे, हे सगळं एक त्यांना पूर्ण सेट क्रिएट करावा लागणार आहे मे बी. आणि नक्कीच त्याच्यामुळे आपल्याला थोडासा डिले बघायला मिळतोय. मे बी तो लवकरच सॉर्ट आउट होणार आहे आणि सरकारला नक्कीच आपली विनंती असणार आहे, गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर्स आहेत लवकरात लवकर डॉक्युमेंट्स मुलांना देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. लास्ट इयर असंच झालं होतं की मुलांना डॉक्युमेंट्स भेटत नव्हती. शेवटी आपल्याला युट्यूबवर व्हिडिओ बनवावा लागला आणि मग सीईटी सेलने 5-10 दिवस सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन एक्सटेंड केलं होतं. मग जर यावर्षी तशी काही गरज पडली तर नक्की आपल्याला या ऍक्शन घ्याव्या लागणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्सचं ठीक आहे दादा, हे ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन चालू होतं त्याच्या आधी सीईटी सेलला माहिती द्यावी लागते की कोणतं कॉलेज. आता जसं एक्झाम्पल सांगतो, रामदेव बाबा युनिव्हर्सिटी. आधी हे रामदेव बाबाची युनिव्हर्सिटी होती, ही रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होतं. मग हे आधी सीईटी सेल अंडर होतं, त्यांना हा डेटा अपडेट करावा लागेल, त्या सगळ्या लिस्टमधून हा डेटा काढून टाकावा लागेल. डी.वाय. पाटीलचं मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट होतं, ते आधी इनटेक घेत होतं, आता ते घेत नाहीये. कित्येक कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आलेले आहेत, कुठे कुठे मेकॅनिकल कमी केलेलं आहे, कुठे कुठे सीट्स वाढवलेले आहेत. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत याचा एक लेजिट अपडेट सीईटी सेलला आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि अजून सुद्धा हा डेटा नवीन असल्यामुळे पूर्णपणे अपडेटेड नाहीये, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टींमध्ये सीईटी सेलकडून डिले होतोय. सो मग ओव्हरऑल दादा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्हायला किती वेळ लागेल, तर जेवढं आपण एक्सपेक्टेड बघतोय तर या महिन्याच्या अखेरपर्यंत तरी चान्स कमीच दिसतोय की सीईटी सेलकडून रजिस्ट्रेशन चालू होतील किंवा काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल. बट जरी लक्षात तसं जर तुम्ही नीट विचार केला तर लक्षात घ्या सीईटी सेलच्या एक्झाम्स जे आहेत त्यावेळेस खूप आधी झालेले आहेत. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की खूप आपण ऑलरेडी लेट चालतोय, आपण ऑलरेडी एक्झाम्स रिझल्ट्स आपले खूप लवकर आलेले. त्यामुळे तसं बघता जरी नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीकमध्ये जरी आपले रजिस्ट्रेशन चालू झाले तरी त्याच्यामध्ये काही फार नवल वाटायला नकोय किंवा फार काही वेगळं नाहीये आणि त्याला डिले सुद्धा म्हणता येणार नाहीये. कारण ओव्हरऑल बघता लास्ट इयर बघायचं आपण तर ऑगस्टमध्ये वगैरे प्रोसेस चालू व्हायची. ठीक आहे, तसं बघता आता जुलैमध्ये रिझल्ट यायचे, ऑगस्टमध्ये प्रोसेस चालू व्हायची. तसं बघता आता सध्या आपण बेटर स्टेटमध्ये आहोत आणि लवकरच रजिस्ट्रेशन आपले चालू होणार आहेत. सो प्रत्येक पालकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक विनंती करेन, घाबरायची गरज नाहीये. चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहा, रोजचा रोज मी जेवढा व्हिडिओ टाकतोय तेवढा बघत राहा. रोजचं रोज तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत ते सगळे मी प्रोव्हाइड करणार आहे आणि जे काही गोष्टी तुम्हाला इथून पुढे लागणार आहेत या 2 महिन्याच्या जर्नीमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा दुसऱ्या कोणत्या माध्यमातून असेल मी प्रत्येक माझा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही. सो फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी रजिस्ट्रेशन चालू होतील त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट मी नक्की करणार आहे. अजिबात कोणाला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि पालकांनी अजिबात चिंता करू नका. मला माहिती आहे पालकांच्या मनात, मला प्रत्येक वेळेस पालक हाच म्हणतोय, दादा माझ्यामुळे मुलाचं नुकसान व्हायला नको, माझ्यामुळे मुलीचं नुकसान व्हायला नको. पण असं काही एक होणार नाहीये. रजिस्ट्रेशनला 20 दिवस असतात. ठीक आहे, सो अजिबात चिंता करू नका. फक्त सगळे डॉक्युमेंट्स मात्र तुम्ही रेडी करून ठेवा. डॉक्युमेंट्सवर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय, मी डिस्क्रिप्शन मध्ये डॉक्युमेंटची लिंक ऑलरेडी पुन्हा एकदा पोस्ट करतो. ते सगळे चेकलिस्ट करा की डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी आहेत का, आणि जर रेडी असतील अजिबात टेन्शन घेऊ नका. लवकरच रजिस्ट्रेशन चालू होतील आणि त्या रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. अजून तुमचे काय डाऊट्स आहेत, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.